नमस्कार मंडळी, आज आहे 15 नोव्हेंबर 2025 म्हणजेच उत्पत्ती एकादशी. चला तर मग जाणून घेऊया एकादशीची उत्पत्ती कशी झाली. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूपच महत्त्व आहे. तसे पाहता दरवर्षी 24 एकादशी येतात, परंतु अधिक महिना आल्यास त्यांची संख्या 26 सुद्धा होते. सर्वात प्रथम एकादशी ही कार्तिक कृष्ण एकादशी समजली जाते, कारण ह्याच दिवशी एकादशी प्रकट झाली होती. म्हणून ही एकादशी उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखली जाते. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्ष मिळून 2 एकादशी येतात. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. मात्र हे फारच कमी लोकांना माहीत आहे की एकादशी ही एक देवी असून तिचा जन्म हा भगवान श्री विष्णूंमुळेच झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाली होती, ज्यामुळे तिचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. ह्या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले. उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. ह्या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे की अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या फळांहूनही अधिक असे फळ ह्या व्रताने मिळते. उपासाने मन निर्मळ व शरीर स्वच्छ होत असते. उत्पत्ती एकादशीची व्रतकथा. सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडीजंग राजा राज्य करीत असे. मूर नावाचा त्याचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर टिकाव लागत नव्हता. त्यानंतर देवतांनी भगवान श्री विष्णूंकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना देखील केली. देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान श्री विष्णू यांनी दैत्यांवर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. ह्या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्री विष्णू यांना झोप येऊ लागली व मग ते बद्रिकाश्रम स्थित 12 योजने लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला. भगवान श्री विष्णूंना झोपलेले पाहून त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले, तसे भगवान श्री विष्णूंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले. ह्या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्छित केले व त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा भगवान श्री विष्णू झोपेतून उठले, तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावला आहे. ते आता विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले. त्यावेळी कन्येने सांगितले की दैत्य त्यांना मारण्यासाठी तयार होता, तेव्हा तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला. भगवान श्री विष्णूंनी तिचे नाव एकादशी असे ठेवले, कारण एकादशीलाच ती भगवान श्री विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळे ह्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. भगवान श्री विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करेल, त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णू लोकात स्थान मिळेल. एकादशीच्या उपवासाची सुरुवात केव्हा करावी? जे श्रद्धाळू एकादशीचा उपवास करत नाहीत, परंतु उपवास करण्याचा नेम धरतील, तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी पासून त्यास सुरुवात करावी, कारण ह्याच एकादशी पासून या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते. उत्पत्ती एकादशी व्रत व पूजाविधी. एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो. ह्यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी. रात्री बिलकुल जेवण घेऊ नये. अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातःकाली ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्री विष्णूंची पूजा करून कथा श्रवण करावी. ह्या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तींनी वाईट कर्म करणाऱ्या पापी दुष्ट व्यक्तींची संगत टाळावी. रात्री भजन कीर्तन करावे व जाणता अजाणता झालेल्या अपराधांची भगवान श्री विष्णू यांच्याकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाली ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. नियमबद्ध केलेला उपास खूपच पुण्य तसेच फलदायी असतो.